एकमेकाच्या जवळ येऊ लागलेले ठाकरे बंधू पुन्हा दूर जाताना दिसू लागले आणि नेमकी हीच संधी साधून एकनाथ शिंदे गट पुन्हा एकदा सक्रिय झाला। मित्र हो, नमस्कार। शिकार एकानं करायची आणि आयती केलेली शिकार दुसऱ्यानं पळवायची असा प्रकार कधी कधी जंगली प्राण्यात जंगलामध्ये पाहायला मिळतो। आपल्या राजकारणात सुद्धा असंच घडताना दिसायला लागलंय। एखाद्या नेत्याला आपल्या पक्षात घेण्यासाठी फिल्डिंग लावली जाते आणि ऐन वेळी अचानक त्याला कुठला तरी दुसराच पक्ष घेऊन जातो। आता बघा, गेल्या 2 महिन्यापासून उद्धव ठाकरे, राज ठाकरे या ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाची चर्चा आहे। पण कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की आता ठाकरे बंधू एकत्र येणारच असं वाटून जातं। तसं घडलंही आहे या मागील 2 महिन्यामधल्या काळात। त्यानंतर अचानक अशी काहीतरी घटना घडते आणि मग ठाकरे बंधूत होणारी युती आता फिसकटली, ही युती आता होऊच शकत नाही असं वाटून जातं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असं वाटत असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा खेळ खेळला, एक मोठा डाव टाकला। देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे एका हॉटेलमध्ये गुप्तपणे भेटले, त्यांच्यात काही खलबत झाली आणि ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला ब्रेक लागला। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या विषयाला अचानकपणे ही एक वेगळीच दिशा मिळाली। खरं तर ती दिशा मिळाली की दिशा भरकटली हा भाग वेगळा। उद्धव ठाकरे शिवसेनेनं मात्र अजूनही ही आशा सोडलेली नाही। त्यांना अजूनही वाटतं की ही युती होऊ शकेल, ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतील। बघा, एकमेकाच्या जवळ येऊ लागलेले ठाकरे बंधू पुन्हा दूर जाताना दिसू लागले आणि नेमकी हीच संधी साधून एकनाथ शिंदे गट पुन्हा एकदा सक्रिय झाला। राज ठाकरे यांनी आपल्या सोबत यावं यासाठी शिंदे गटाचे आधीपासून तसे प्रयत्न आहेत, पण ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा विषय सुरू झाल्यावर मात्र शिंदे गट बराचसा नरमला होता। निराशा आली होती त्यांना की आता हे आपलं काही शक्य होत नाही। आता मात्र त्यांच्या ही आशा पुन्हा एकदा पल्लवित झालेल्या दिसत आहेत। राज ठाकरे यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी आता शिंदे गटाच्या हालचाली वेगानं सुरू झालेल्या आहेत, नव्हे ते आता वाढलेल्या पण आहेत। राज ठाकरे यांना आपल्या बाजूने वळवण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर सोपवली आहे। काही दिवसापूर्वी उदय सामंत शिवतीर्थावर खिचडी खाण्यासाठी गेले होते बघा, त्यावेळी त्याची खूप चर्चाही झाली होती। तेव्हापासून मनसे आणि शिंदे गटाची चर्चा सुरू आहे। या वाटाघाटी आता अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती आहे। ही चर्चा पूर्णत्वाला नेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज ठाकरे यांना लवकरच स्नेहभोजनाचं निमंत्रण सुद्धा पाठवलं जाणार असल्याची माहिती आहे। त्यामुळं ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची सुद्धा शक्यता आहे। तसं पाहिलं तर ठाकरे शिवसेना आणि मनसे या दोन्हीही पक्षातील कार्यकर्त्यांना वाटतं की ठाकरे बंधूंची इथे व्हायला पाहिजे, त्याची गरज आहे। कार्यकर्ते सज्ज आहेत हो, पण राज ठाकरे यांची भूमिका मात्र काहीशी वेगळीच दिसते ना। अन्यथा आतापर्यंत या युतीची बोलणी पूर्ण व्हायला हरकत नव्हती, पण नाही झालं ते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची युती अत्यंत महत्वाची ठरणार आहे। मराठी मताची विभागणी होत आहे आणि त्याचाच फायदा भाजपा उठवत आहे। ठाकरे बंधू एकत्र आले तर ही विभागणी होणार नाही आणि मग भाजप किंवा एकनाथ शिंदे गटाला मोठं नुकसान सोसावंच लागणार आहे। त्यामुळं काही झालं तरी ठाकरे बंधू एकत्र येऊच नयेत असा प्रयत्न जोरदार सुरू आहे। राज ठाकरे आपल्या बाजूने यावेत म्हणून आता शिंदे गटानं डाव टाकायला सुरुवात केली आहे। राज ठाकरे यांच्यासाठी मात्र सगळे पर्याय खुले आहेत, पण तरीही त्यांनी जर समजा एकला चलोरीची भूमिका घेतली कदाचित, तर ती मात्र भाजपसाठी पोषक ठरेल, भाजपला मदत करणारी ठरेल आणि मराठी माणसाच्या नुकसानीची असेल। ठाकरे बंधू जवळ येत असताना देवेंद्र फडणवीस यांनी आपलं जाळं फेकलं। आता या जाळ्यामध्ये राज ठाकरे अडकले आहेत की नाहीत हे समजत नाही, पण फडणवीसांनी ही शिकार करण्याचा प्रयत्न नक्की केलेला आहे आणि आता
त्यांची शिकार पळवून नेण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरू झाल्याचं दिसतंय। त्यामुळं राजकारणाच्या या जंगलामध्ये एक शिकारी आणि अनेक शिकारी, म्हणजे एक शिकार आणि अनेक शिकारी यांचा खेळ सुरू झाला आहे। कुठला शिकारी नेमकी शिकार करतोय की शिकाऱ्याची शिकार होते हे येत्या काही दिवसात नक्की पाहायला मिळेल। पाहत राहू मित्रांनो, धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।